नमस्कार. संपूर्ण जग आज माध्यम आणि मनोरंजनाच्या लाटेवर स्वार झाले आहे. या क्षेत्रासाठी निगडित उद्योग प्रचंड गतीने वाढतो आहे. या उद्योगावर आधारित अर्थव्यवस्थाही विस्तारते आहे. या नव्या क्रिएटिव्ह इकॉनॉमीत भारत अग्रेसर असावा हा आपले माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांचा निर्धार आहे. त्यांच्या पुढाकारातूनच मुंबईमध्ये वेव्ज अर्थात वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल अँड एंटरटेनमेंट समिट या जागतिक परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या अत्यंत महत्त्वपूर्ण परिषदेच्या आयोजनाचा सन्मान महाराष्ट्राला मिळणे ही आपल्या सर्वांसाठी विशेष अभिमानाची बाब आहे. महाराष्ट्र सृजनशील आहे, कला सांस्कृतिकदृष्ट्या वैभवशाली आहे. या वैभवात या वेव्सच्या आयोजनामुळे आणखी भर पडणार आहे. महाराष्ट्र राज्याला ही संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी आणि केंद्र सरकार यांचे मी विशेष आभार मानतो. या परिषदेत जगभरातील 100हून अधिक देशांचे 5000 प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. या निमित्ताने देशातील सृजनशीलता जागतिक अर्थव्यवस्थेशी जोडली जाणार आहे. माननीय पंतप्रधान मोदीजी यांच्या द्रष्ट्या धोरणांमुळे भारत महासत्ता होण्याकडे वाटचाल करतो आहे. OTT, ॲनिमेशन, गेमिंग, VFX, संगीत आणि डिजिटल मीडिया या क्षेत्रात भारताने मोठी मजल मारली आहे. या क्षेत्रात रोजगार निर्मितीची प्रचंड क्षमता आहे. देशातील युवक या नव्या व्यवस्थेचे लाभार्थी असतील, पण त्यांच्याकडे या क्षेत्राचे जागतिक नेतृत्व यावे ही महत्त्वाकांक्षा घेऊन आम्ही पुढाकार घेतो आहे. वेव्समुळे महाराष्ट्र आणि देशभरातील माध्यम आणि मनोरंजन क्षेत्राला एक वैश्विक व्यासपीठ उपलब्ध होणार आहे. मुंबई हे जागतिक महानगर आहेच, पण ती जागतिक मनोरंजन उद्योगाची राजधानी म्हणून विकसित व्हावी असे आमचे प्रयत्न आहेत. म्हणूनच मुंबईत 1 मे ते 4 मे या कालावधीत होणाऱ्या वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल अँड एंटरटेनमेंट समिटसाठी जगभरातून आणि देशभरातून येणाऱ्या प्रतिनिधींचे मी महाराष्ट्रातील तमाम नागरिकांच्या वतीने स्वागत करतो. या परिषदेच्या यशस्वीतेसाठी सर्वांनी आपले योगदान द्यावे. आपण सगळे मिळून ही परिषद यशस्वी करू हा मला विश्वास आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.